पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती। अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे। नमस्कार मंडळी, कोल्हापूर स्पेशल चॅनल मनवा लागेची मनवा पाटील उर्फ मुन्नू उर्फ मी आपल्यासनी घेऊन आले राधाक्काच्या खानावळीत। आया आयो, आणि ही आहे आपली राधाक्का, तुमची आमची सगळ्या भुईगावची राधाक्का। अगं आया, लाजायलाच कशाला, कॅमेराकडे बघून हस की, तू माझ्या शॉर्ट फिल्मचं मेन कॅरेक्टर आहेस। वय वय, अगं मला आता लय काम आहे, गिरायकाची ये झाल्या। तू एक काम कर, तू आपल्या खानावळीचं शूटिंग कर। तर ही आहे आमची खानावळ, आणि ही खानावळीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या माणसाची जागा म्हणजे माझी, आणि ही आहे आमची शांताबाई। हे नको मुन्नू, सॉरी सॉरी, टेक 2। ही आहे आमची शांता मावशी, राधाक्काची मैत्रीण, मदतनीस, आणि आमची लाडकी शांता मावशी। मला तर बाई भीती वाटायला। अगं अगं, बघितलं का, एरवी कोणाच्या बापाला न भेटणारी आमची मावशी कॅमेऱ्याला भेट्या, हे आज आपल्याला समजलंय। आणि ही आहे आमची तायडी अर्चना पाटील, आमच्या घरातलं सगळ्यात धाडसी पात्र। एवढी धाडसी आहे, एवढी धाडसी आहे, बघितलं का केवढी धाडसी आहे ते। मुन्नू, आता तुमच्या अजून एका पात्राची ओळख करून देते। ही आहे राधाक्काची खानावळ गावोगावी पोहोचवणारी आणि वकिली बाणा दाखवून आमचं रक्षण करणारी दीदी, आमची हिरोईन, सनप्रूफ सायकल क्वीन अस्मी पाटील। दीदी, काय सांगशील प्रेक्षकांना? मी प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगेन, आमच्या मुन्नूच्या नादाला लागू नका, नाहीतर तुमचं काही खरं नाही। ए काय ग दीदी? बर, टेक टू। नमस्कार मंडळी, हे आमच्या घरातलं सगळ्यात लाडवलेलं शेंडेफळ मुन्नू। हिच्यावर आमच्या इतकं प्रेम करा आणि हिच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आणि मुन्नू मॅडम, आता आम्हाला जायची परमिशन द्या। दिली। तर मंडळी, आता आपण अजून काही लोकांना भेटूया। मोहित सर, तुम्हाला या खानावळीतलं काय आवडतंय? इथलं सगळंच आवडतंय हो, म्हणजे ही खानावळ आवडतीये, नंतर हे जेवण आवडतंय, इथली माणसं। काकी, तुम्हाला काय वाटतं राधाक्काच्या खानावळीबद्दल? भारीच एकदम। राधाक्काची खानावळ ह्या गावात आहे हे आमचं नशीबच आहे, शिवाय या खानावळीमुळे मी बिनधास्त माहेरी जाऊ शकते। या खानावळची फिल्म करा
करायल्यास ती आमच्याशिवाय कशी पुरी होईल? आमच्या पण काय ते इंट्रो का काय ती दे की. द्या तुम्हीच, मी शूट करते. हा तसं मी चालतंय, तसं मी चालतंय. रेडी बर का? हा रेडी. नमस्कार मंडळी, नमस्कार. आधी का नाही यांची ओळख करून देते बरं का. हा तर हे ह्या खानावळीचे आणि घराचे खरे मालक म्हणजे राधक्काचे माजी पती आणि आता फक्त माझे पती शेनोरिटा. श्री गोपीनाथराव पाटील बरं का. आणि मी ह्यांची बायको बरं का. हा यामिनी. बया. तर मंडळी मी ह्यांची सौभाग्यवती यामिनी गोपीनाथराव पाटील. हा आणि आम्हाला या खानावळीत लय मान आहे बरं का, लय मान आहे. हसायलाच पाहिजे कारण या खानावळीचे खरी मालक आम्हीच आहे. तुम्हाला काय बोलायचंय का? बोला की. या गोपीनाथ बोलत नसतो, जे काय ते करून धावतो. एक्का इस्पिकचा एक्का म्हणजे या गोपीनाथ आहे. बाया माझं घर भावलं ते कसं छान बोलले. ये बारके झालं काय? दाखव कसं शूट केलं जर दाखव. मी शूट करतच नव्हते. अक्के या स्मिता आगावपणानं वाया गेल्याच पण ही बी तिच्या पावलावर पाऊल टाकल्या. आवर दोघींना आमच्याच घरावर कब्जा करून त्याच घरात आमचा अपमान करायल्यास. आवर स्वतःला. हा जेव्हा आला असाल तर आज पैसे द्यायला लागतील. कारण आज काय तुम्ही आमच्या आईचं पाहुणं नाही. अस्मे आणि जर जबरदस्ती घुसलात तर मी काय करू शकते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. या घरासंग आणि या खानावळी संग तुमचा काय एक संबंध नाही. हे सगळं माझ्या आईचं आहे. माझ्या पुढे आवाज चढवायचा नाही, नाहीतर कायमचा आवाज बंद करीन. अस्मे थांबा. या असल्यास घाबरत जगलं ना की लई मस्ती येते असली. आणि तसं बी यांची नाटकं फक्त तुमच्या पुढे चालतात, माझ्या पुढे नाही. कारण यासनी चांगलंच माहितीये समोरचा जेवढा खर अस्मी तेवढी तिखट. अस्मे काय मग गोपीनाथ, अस्मे तू तुझ्या दुसऱ्या बायकोला घेऊन जातोयस का मी पोचवायची सोय करू? शेनोरिटा कुठं लागते हिच्या तोंडाला? दुसरी कामं नाहीत होय आपल्याला?
उशीर होतोय आम्हाला, निघतो आम्ही. चल. मुन्नू, आज टेबलावर माझी पर्स ठेवली आहे बघ, ती घेऊन ये जरा, विसरलेले. अस्मी, अगं का उगाच त्यासनी भडकवलंस? राधाक्का, दीदी जे बोलली ते बरोबरच बोलली. अगं पुढचं आपल्याशी तसं वागतोय म्हणून आपण बी तसंच वागायचं नसतंय. आय, वाईटा संग वाईटच वागायचं असतंय. नाही ग अस्मी, वाईटा संग वाईट वागलं तर मग जगात चांगुलपणा राहणारच नाही की. पुढचा कसा बी वागला तरी आपण आपला चांगुलपणा सोडायचा नसतोय अस्मी. दीदी पर्स. चालले मी डबे पोचवाय. पोरीचा राग कधी कमी होणार आहे काय माहिती. हे घ्या. थँक्यू. आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा तरी. यो पट्टी आहे ना व इथं बसलेलं. सांगा. आता तुम्हाला काय सांगू सरपंच साहेब, माझ्या सवतीने घर बळकावलंय माझं. वर आमच्याच घरात राहून आमचाच सारखा पान उतारा करत असते. अहो पण ते घर राधाकाच्या नाव आहे ना व. ते खोट आहे हो सरपंच साहेब. तुम्ही का नाही लवकरात लवकर गावकी बोलवा. लवकर काय तो फैसला झाला पाहिजे. आमची बाजू खरी आहे सरपंच साहेब. निकाल आमच्या बाजूने लागला पाहिजे. ठीक आहे, मी बाकी पंचांसोबत बोलून नक्की दिवस ठरवतो. काय होय, माझा विश्वास आहे तुमच्यावर. कसं आहे का, तुम्ही आपल्या माणसाची काळजी घेणार याबद्दल नक्की खात्री आहे मला. थँक्यू. अहो हा काही विषय आहे का? मी आहे ना व इथं, काळजीच करू नका. राधाक्का आणि तिच्या लेकीस ती नाही भीक मागायला लावली तर नावाची यामिनी नाही. इकडे इकडे. तुम्ही इथं कशाला आलाय? इथं कशाला आलो म्हणजे? पैसे दे मला, जोडे पैसे दे. पैसे नाहीत माझ्याकडं. पैसे नाहीत तुझ्याकडे? मग या राधाकाकडून घेऊन दे मला. दे दे. काय माझ्या बापाची पेंड आहे का तुमच्या बापाची पेंड आहे? दारू डोसक्यात गेलाय काय? थांब, उतरवते. सोड की. उतरली काय? उतरली का? अगं काय करतोय? डोळे उघड आणि बघ काय आहे? देवी देवी आहे का नाही? आणि हे काय आहे?
खानावळ आमची खानावळ आमच्यासाठी मंदिर आहे. ही तर पिऊन यायचं नाही कितीदा सांगितलंय. सांगितलंय का नाही? इथं आता दारू पिऊन काय दारू न पिता नाही. परत जर का अशी चूक झाली तर स्वतःच्या पायाने पुन्हा घरी जाऊ शकणार नाही. अस्मे, अगं शांताचा नवरा आहे त्यो. आया, अगं बायकोवर हात उगारणारा नवरा नवरा नाही, जनावर असतोय. आणि असलेच जनावर म्हणणं म्हणजे जनावरांचा अपमान केला गत आहे. काय बोलायलीस? केलं दीदीनं ते बरोबरच केलं. ह्यो नात्याचा फास गळ्यात हाय म्हणून मला जे नाही करता आलं ते केलं दीदीनं. शांते, अगं हे मंगळसूत्र म्हणजे नात्याचा फास नाही आहे. अगं सवाशणीचा अभिमान आहे त्यो. तुम्ही दोघी जरा थांबता का? आय, सुधा काकूचा फोन आहे. होय का? बघू. हॅलो सरपंचीन बाई. अहो, नुसतं सुधावानी म्हणा हो. ते सरपंच बाईला काहीतरी वाटतं. त्याचं काय आहे, उगा नवरा सरपंच आहे म्हणून सरपंच बाई म्हणून घेतल्यागत वाटतंय. वय वय, काय झालं? कशासाठी आठवण काढली होती माझी? हा, तेच सांगायचं होतं. आज संध्याकाळी आहे ना, माझ्या सुनेचा वाडी भरायचा कार्यक्रम आहे. साधारण 30 बायका असतील. अल्पपहार देऊ शकाल का हे विचारायला फोन केला. देऊ की, त्यात काय एवढं? आणि हो, अल्पपहाराचा मेनू तुम्हीच ठरवा. ठीक आहे. सरपंचांकडच्या कार्यक्रमाला या खानावळवालीला बी बोलवलंय. कार्यक्रमाला नाही बोलवले हो, केटर म्हणून बोलवले. दीदी, नको, राहू दे. नंदाताई या, अवटी भरा या. चार ओट्या झाल्या, आता 5वी ओटी कोण भरणार आहे? होय. राधा का? तुम्ही या ना, वटी भरा या. मी? अहो भाई, तुम्ही या ना. या या. नाही, ठीक आहे. अहो या, या. तुम्ही बरं वाटी या बरं. आले. या या घ्या.
गावदेवीची ओटी भरायचा मान देखील माझ्याकडनं हिसकावून या राधीला दिला आणि आता इथं देखील तेच. थांबा सुधा वहिनी. अहो हिची सावली मी तुमच्या सुनावर पडू देऊ नका.